टार्गेट वाटतं त्यांना. मी स्पष्टपणे सांगतो आहे, हे अतिशय चुकीचं फिडिंग जे आहे ते सिंघवी वकिलांना झालेलं आहे. शरद पवार यांच्या गटाकडून त्यांचे फोटो दाखवून जे आहेत मतं मिळवा, अजिबात कधी मी बोललो नाही. त्यांच्याबरोबर काम करत असताना सुद्धा मी कुठल्या सभेमध्ये असं बोललो नाही की यांचा फोटो दाखवा आणि हे मतं घ्या. चिन्हावर मतं घ्या असं सांगतो. बरं, आता चिन्ह असेल तर चिन्ह आता आम्हाला मिळालेलंच आहे, ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे, त्यांना विचारा. बरं, आता ती सुद्धा वेळ आली नाही की त्याचा प्रचार करावा चिन्हाचा, कारण अजून निवडणुकाच कुठल्या लागल्या नाही तर कोण कशाला सांगेल. परंतु अशा रीतीनं जे आहे कोर्टाची सुद्धा दिशाभूल करण्याचं काम जे आहे त्या मंडळी करून होतं आहे. ही गोष्ट जी आहे मला आपल्या सगळ्यांच्या समोर प्रकर्षाने आणायची. मला सांगा ना तुम्ही मी कुठे वापरलाय? निवडणूक कुठे आलीच नाही तर मी कुठे वापरणार? चिन्ह काय, चिन्ह तर आता निवडणूक आल्यानंतर चिन्ह वापरणारच, कारण ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. पण मी स्वतः असा कुठलेही अजून ना चिन्हाचा ना फोटोचा असा प्रचार करून मतं मागितलेली आहे, कधीच नाही. असं म्हणताय की मला त्याबद्दल काय बोलायचं आहे, त्याच्याबद्दल आमचे वकील आहेत, आमचे जे काय त्याचे जे काम बघणारे जे लोक आहेत ते पाहते. पण छगन भुजबळ हे नाव प्रकर्षाने सर्व वर्तमानपत्रात आज जे झळकलं की छगन भुजबळ असं म्हणाले की ग्रामीण भागामध्ये शरद पवारांचा फोटो दाखवा, चिन्ह दाखवा आणि मतं मिळवा. असं कुठेही मी बोललेलो नाही. निवडणूकच कुठली अजून आली नाही चिन्ह वगैरे दाखवण्याची, आणि निवडून आली तरी आयुष्यामध्ये कुणाचा तरी फोटो दाखवा आणि मतं द्या. ना मी शिवसेनेत, ना इथे, ना तिथे, ना कुठे. हा, निवडणुकीच्या वेळेला बॅनरवर वगैरे फोटो असतात ती गोष्ट. तर आपण सर्वसाधारण हे सांगतो की चिन्ह बघा आमचं, लक्षात ठेवा आणि मतं द्या. पण असं यांचाच फोटो पाहून मतं द्या, पण फोटो का तिथे असतो काय? तिथे मतदान केंद्रात फोटो असतो काय आपल्या नेत्यांचा कोणाचा? शरद पवारांचा फोटो असतो, मोदींचा फोटो असतो, कोणाचा फोटो असतो? पण अजून ही वेळच आली नाही ना हा प्रचार करायची. निवडणूक चिन्हाचा सुद्धा प्रचार करायची वेळ कुठे आलेली आहे? कुठली निवडणूकच लागली नाही अजून. त्याच्यामुळे फक्त माझं नाव घेतलं आणि प्रकर्षाने सर्व वर्तमानपत्राने त्याने अगदी प्रेमाने त्याची दखल घेतलेली आहे, त्याच्यामुळे मला ते बोलवलं. ठीक आहे, त्यामध्ये बोलू दे. पण हमी भाव जर असेल सगळ्याचा तर कांद्याचा सुद्धा हमी भाव पवार साहेबांनी का नाही दिला कृषी मंत्री असताना? त्याचा होता प्रश्न आलाच नसता ना, का नाही केला त्यांनी? कांद्याचे भाव पवार साहेब सुद्धा असताना अनेक वेळा पडलेले आहेत, आणि मग परत मग त्याच्यावर काहीतरी उपाय करून परत ते वाढतील कशाचे प्रयत्न आपण केलेले आहेत, ते मी मान्य करतो ना. आता सुद्धा जे आहेत आपले जे लोक जे आहेत आमचे युतीचे लोक, त्यांना जाऊन सांगतात वरती दिल्लीमध्ये, आणि त्यानुसार मग कुठे 46,000 टन जाऊ द्या, कुठे आणखीन एक्सपोर्ट करा, असं ते करतायत. अर्थात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीचे पैसे मिळत नाही, जसे 4,000 5,000 रुपये मिळायचे तेवढे नाही मिळत, एवढं मान्य आहे मला. परंतु जर हमी भावाचा जर तुम्ही म्हणत असाल तर हमी भाव तुम्ही कांद्याला सुद्धा द्यायचा होता ना, हमी भाव त्यांना दिलं तुम्ही, प्रश्न झाला नसता ना. ठीक आहे, मला काही कल्पना नाही आहे. काल मिटिंग झाली की नाही रात्री मला काही त्याची कल्पना नाही, परंतु अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल तटकरे हे जाणार होते मिटिंगला, नेहमी तेच जातात, त्यांना माहिती असेल. त्यांचं माझं अजून काही बोलणं झालेलं नाही.
कशी काय आचारसंहिता जर लागली, आज लागली कधी, आज आहे ना मिटिंग आज. म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतर मग तर अडचणी होणार. आणि मग आचारसंहितेचे मिटिंग घेता येतात, पण मग त्याचे पैसे जे आहेत त्या उमेदवारावर लावले जातात, असं काय ते बघावं लागेल काय. कोणाची त्यांचं त्यांना विचार मला मी काही अभ्यास नाही केला, कोण कुठे आल्यामुळे काय एवढं ज्ञानी सुद्धा नाही, माझा काय अभ्यास करणार. नाही, भाजपकडून विरोध होणं स्वाभाविक आहे ना, पण श्रीकांत शिंदेना तो अधिकारच नाही ना तो जाहीर करण्याचा. ते अशा रीतीने कसं काय ते जाहीर करू शकतात. थोडीशी शिस्त जी आहे युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे ना सगळ्यांनी. तोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत कसं काय करतात. घेतली असेल ना. आता अनेक 5 वर्ष वाट बघत असतात, तर अनेक लोक इकडे उभं राहावं की तिकडे उभं राहावं, कुठे प्रयत्न करणार ना. चुकीचं काही नाही त्याच्यामध्ये. आणि त्यांनी हेही सांगितलं की ते त्यांच्याच पक्षाच्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, ही सुद्धा त्यांची मागणी आहे. निलेश लंकेंनी काल अनौपचारिक प्रवेश केला पवार गटामध्ये. जयंत पाटील असं म्हणाले की आणखी काही लोक आमच्या संपर्कात स्वतः जयंत पाटीलच अनेकांच्या संपर्कात इकडे आहेत, फडणवीसासहित काय. आणि कित्येक महिने मी ऐकतो आज उद्या आज उद्या काय. त्यांचा अगोदर फायनल होऊ द्या, मग बघू काय करायचं. पहाटेचं करा, रात्रीचं करा, परंतु याचा अर्थ तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात, चर्चा सुरू आहे तुमची, याला तुम्ही दुजोरा देताय. लोकशाहीमध्ये सगळ्यांना जागा लढवण्याचा अधिकार आहे, प्रत्येक पक्ष लढवणार. आता निवडणूक आली ना त्याच्यामुळे बेडकं फार आता नसणार, आवाज करणार, काय करणार. बोला. काल नांदेडमध्ये राहुल गांधींची सभा झाली, त्या सभेच्या ठिकाणी त्यांना विठ्ठलाची मूर्ती भेट देण्यासाठी आली होती, मात्र त्यांनी स्वीकार केली. अशा प्रकारचं ट्विट भाजपच्या आघाडीच्या प्रमुखांनी केलं आहे. हा काय माहिती नाही, मी तिथे पाहिलं काय नक्की झालं तिथे काही कळत नाही. काय त्याच्यावर ही गोष्ट मला माहिती नाही. ठीक आहे, धन्यवाद. अरे काय अरे कळलं नाही.